जय शिवराय युट्यूबवासी ब्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये गडकोट मोहिमांमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं नव्याने स्वागत। तर आज आता बघा, तुम्ही मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण जंजिराचा इतिहास पाहत होतो आणि मी इथून जेव्हा सकाळी जंजिराकडे निघाले त्याच वेळी मी इथे उतरले होते, कारण इथून आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्गचे 5 बांधले, त्यापैकी एक जलदुर्ग म्हणजे हा इथे आहे जो पद्मदुर्ग, तो मी पाहिला। आणि सकाळी इथे आल्यानंतर मला समजलं की आता इथून आपण किल्ल्यापर्यंत नाही पोहोचू शकत, तर नंतर चालू होणार आहेत बोटिंग, म्हणून मग मी इथून सरळ जंजिऱ्यावरती गेले। जंजिऱ्यावरून आता मी परत आले, तर दुपारची वेळ झाले, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता आपण जाणार आहोत पद्मदुर्ग। ते एखाद अर्थी बरंच झालं, कारण जेव्हा जंजिऱ्याचा इतिहास पाहिला तेव्हा पद्मदुर्गाचं खरं महत्व कळलं की पद्मदुर्गाची निर्मितीच का झाली होती, शिवरायांनी कोणत्या उद्देशाने हा पद्मदुर्ग बांधला हे आपल्याला जंजिऱ्यावरती गेल्यावरती कळतं। कारण जंजिऱ्यावर आपण जेव्हा जातो तेव्हा 3ऱ्या बुरुजावरून पद्मदुर्ग हा थेट दिसतो आपल्याला, आणि ज्यावेळी आपण इकडून जातो त्यावेळी हा सगळ्यात पहिला आपल्याला पद्मदुर्ग लागतो, त्यानंतर मग जंजिरा लागतो। तर आज आपण पद्मदुर्गामध्ये जाणार आहोत आणि तिथे जाऊनच पाहणार आहोत की पद्मदुर्गाची निर्मिती करण्यामागची काय अशी खास कारण होती, किंवा का शिवाजी महाराजांनी पद्मदुर्गाची निर्मिती केली आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मग चला, जराही वेळ न होता सुरुवात करूया आपल्या आजच्या इंटरेस्टिंग अशा व्हिडिओला। तर बघा, माझंच बॅड लक समजायला लागेल आणि ऐकून थोडं वाईटही वाटलं, कारण आता मी मुरुडच्याच समुद्रकिनारी आहे आणि इथूनच जे इथले कोळी लोक आहेत ते बोट घेऊन आपल्याला पद्मदुर्ग पर्यंत नेऊन सोडतात। आणि इथे जर तुम्ही मागे पाहिलं तर तिथे आपल्याला तिकीट मिळते, पर सीट 300 रुपये तिकीट आहे। तर मी विचारायला गेलो होते तिकीटसाठी, पण तिथे असं म्हणजे आहे की बोट पूर्ण भरल्याशिवाय सोडत नाहीत, फक्त 2-4 माणसांसाठी बोट सोडत नाही। तर बोटची जी कॅपॅसिटी आहे 10 माणसं, तर ती माणसं एकत्र गोळा करूनच मग बोट सोडतात। आणि जर आपल्याला जायचंच असेल पद्मदुर्गापर्यंत तर प्रायव्हेट बोट करावी लागते, ज्याचे चार्जेस 3000 पर्यंत आहेत। आणि आता आपल्या आर्थिक ह्याच्यामध्ये थोडे हे आहे, त्यामुळे ते आपल्याला पॉसिबल नाहीये इथपर्यंत आले एवढा लांबून फक्त तो पद्मदुर्ग पाहण्यासाठी। कारण महाराजांची जी रचना आहे ती मला जवळून पाहायची होती की पद्मदुर्ग का बांधला काय, पण तिथे तर मला पोहोचता येत नाही। आणि एक बॅड लक यासाठी बोलले, कारण आता दुपारची वेळ आणि समुद्राला पूर्ण भरती आले असं या लोकांकडून समजलं मला। आणि जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा छोटी बोट या पाण्यातून तिथपर्यंत नाही जात, कारण तो जो अंतर आहे ते इथून 8 ते 10 किलोमीटरचं अंतर आहे समुद्राचं, आणि अर्ध्या तासाहून जास्त वेळ आपल्याला इथून तिथे जाण्यासाठी लागतो। त्यामुळं मला आता पॉसिबल होते, पण तो किल्ला का बांधला किंवा त्याच्या मागे काय कारण होती, नेमका उद्देश काय होता, हे मात्र मी तुम्हाला सांगणार आहे। जर सुरुवात केले तर व्यवस्थित माहिती सांगूनच शेवट करेन, भलेही तिथे आपल्याला जाता आलं नाही पण माहिती ही परिपूर्णच तुम्हाला दिली जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला मुरुड गावाजवळील भर समुद्रात आजही मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगत ताठ मानेने उभा आहे। पद्मदुर्ग किल्ल्याचे 2 भाग आहेत, एक मुख्य किल्ला आणि दुसरा त्यासमोरील पडकोट। पडकोट मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आला आहे, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र आजही पूर्णपणे शिल्लक आहे। पद्मदुर्ग पडकोटाचा वैशिष्ट्यपूर्ण कमळाच्या आकाराचा एक भव्य बुरुज दुरूनच आपले लक्ष वेधून घेतो। किल्ल्याची तटबंदी उंच व मजबूत असून साधारण 60 फूट अंतराचे त्यावर 6 बुरुज आहेत। मूळच्या तटबंदीच्या बाहेर सागराच्या बाजूला संरक्षणासाठी आणखी एक अर्धवट तटबंदी आहे। बेटावरील खडकाच्या आकारानुसार दुर्ग बांधल्यामुळे किल्ल्याचा आकार उंच सखल वाटतो। असा आहे महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग। पण हा पद्मदुर्ग बांधला का, चला ते जाणून घेऊयात। तर पद्मदुर्ग किल्ल्याची महाराजांनी निर्मिती का केली, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं का गरजेचं होतं पद्मदुर्ग उभारणं, तेही एवढ्या भर समुद्रापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती। तर पद्मदुर्ग म्हणजेच त्यावेळेचा कासा किल्ला, कासा यासाठी कारण
ते जे बेट आहे, ज्या बेटावरती पद्मदुर्ग किल्ला बांधला आहे, ते बेट नाही, खरं तर एक खडक म्हणता येईल, कारण खडकासारखाच तो भाग आहे आणि त्याचा आकार कासवासारखा आहे, त्यामुळे त्याला कासा बेट असं बोलायचं. तर त्या बेटावरती तो किल्ला बांधला गेला म्हणून त्याला कासा किल्ला असं म्हणायचं. आणि त्यानंतर ज्यावेळी महाराजांनी तो किल्ला बांधला त्यानंतर त्याचं नाव पद्मदुर्ग असं ठेवलं. कारण किल्ल्याचे काही मिळालेले फोटो तुम्हाला मी दाखवते, त्या फोटोवरून तुम्हाला कळेल की जो किल्ल्याचा आकार आहे किंवा त्याला जे पाकळ्यांचं एक रूप आहे ते एका कमळाप्रमाणे आहे आणि त्यावरून त्याचं नाव पद्मदुर्ग असं ठेवलं. तर पद्मदुर्ग किल्ला निर्माण करण्यामागे एक मोठं कारण म्हणजे मुरुड जंजिरा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुरुड जंजिरा किल्ला खूप लोकांनी पाहिलाही असेल. पण मला एक गोष्टाची वाईट वाटली की मी जेव्हा इथून जात होते, मी सहज विचारलं की पद्मदुर्ग किल्ल्याकडे आपण कसं जाणार. तर इथं कोणालाही माहित नव्हतं की पद्मदुर्ग किल्ला कोणता. इथे समोर किल्ला दिसतोय, खूप लोकांचा हा गैरसमज होता की हा किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा. जेव्हा लोक लांबून पाहत होती तेव्हा तुम्हाला इथून बघा दिसला तर तुम्हाला थोडासा तो मुरुड जंजिरा सारखाच दिसतो. तर लोकांचा असा समज होता की पद्मदुर्ग कोणता किल्ला आहे, इथे असा कोणताच किल्ला नाहीये. हा किल्ला आहे तो मुरुड जंजिरा. पण ज्यावेळी मुरुड जंजिराला गेले आणि तिकडून ज्यावेळी आम्ही येत होतो त्यावेळी मी इथे हा समुद्र किनारा मला दिसला आणि मग मी इथे उतरले. मला एक्झॅक्टली माहित नव्हतं की इथून कसं जातात ते. तर मुरुड जंजिरा आपल्याला माहितीये, मुरुड जंजिरामध्ये त्यावेळी राज्य करत होते ते म्हणजे सिद्दी खरायत. आणि असे अनेक सिद्धी होऊन गेले मुरुड जंजिरावरती. आणि जंजिरा किल्ला त्यांनी यासाठी कब्जा केला होता की महाराष्ट्रातील किंवा स्वराज्यातील आजूबाजूच्या गावांमधील ज्या आया बहिणी लेकीबाई यांना घेऊन जायचं त्या किल्ल्यावरती, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करायचे, त्यांना विकलं जायचं, त्यांच्या बदली मोबदला घेतला जायचा, अशी अनेक कामं त्या किल्ल्यावरती चालायची. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रासदायक होतं. कारण आया बहिणींचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी जीवाचे आतुरनात प्रयत्न केले, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्या छत्रपतींना ही बाब खरंच खूप रोचक होती की आपल्याला जंजिरा मिळवता येत नाही, पण तिथे जो बसलेला सिद्धी आहे त्याला वचक बसवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण ते नेमकं काय, आणि त्यासाठी किंवा त्याच तिथूनच खरी निर्मिती किंवा तिथूनच खरा एक अंकुर फुटला या किल्ल्याच्या निर्मितीला. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता एक किल्ला बांधायचा. तो किल्ला असा एवढाही मोठा नाहीये की त्याच्यामध्ये आरामात खूप लोक येऊन राहतील, 100-200 मावळेच राहू शकतात असा तो किल्ला आहे. बाकी किल्ल्याची पण तिथे राहण्यायोग्य असे काही मोठी जागा नाहीये. बाकी किल्ला हा मोठाच आहे. ज्या किल्ल्याची 2 भागामध्ये विभागणी आहे. तर ज्यावेळी हा किल्ला बांधायला घेतला त्यावेळी सिद्धीचा खूप त्रास झाला शिवाजी महाराजांना. कारण हा किल्ला बांधणं म्हणजे इथल्या व्यापारी जहाजांवरती एक वचक बसवणं होतं. जर इथे हा किल्ला बांधला गेला तर इथे येणारी इंग्रज, पोर्तुगीज, डच या सर्वांची जी व्यापारी जहाज आहेत त्यांच्यावरती शिवरायांचं नियंत्रण येईल आणि त्याचा फायदा त्या लोकांना तितकासा होणार नाही किंवा त्याचा कर किंवा त्याचा जो महसूल आहे त्या लोकांना द्यावा लागेल. त्यामुळे त्या भीतीने ज्यावेळी पद्मदुर्गाची निर्मिती होत होती त्यावेळी एका बाजूने सिद्धीने जोरदार तोफांचा मारा करून बांधलेल्या भिंती अशा पडायच्या. मावळे प्रयत्न करत राहायचे, भिंती बांधत राहायचे, पण त्या भिंती त्याच्या तोफेच्या गोळ्यांमुळे अशा पडून जायच्या. एक साईडनी पोर्तुगीज, डच, इंग्रजही काही प्रमाणामध्ये आणि एक साईडनी सिद्धी, अशा दोन्ही साईडनी चहूबाजूने हेरल्यासारखं झालं होतं. पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. कारण हा किल्ला बांधण्यामागचा उद्देशच हा होता की इथल्या आया बहिणींना, इथल्या लेकीबाईंना जो त्रास होत होता तो त्रास कायमचा बंद व्हावा किंवा जरी जंजिरा जिंकता नाही आला तरी चालेल, पण सिद्धीवरती वचक बसायला पाहिजे. त्याला ती एक भीती निर्माण व्हायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे आणि त्या भीतीने हे सगळं कमी होईल. हाच एक त्यांचा मूळ उद्देश होता तो किल्ला बनवण्यामागचा. आणि ज्यावेळी हा किल्ला बनवला गेला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून काही उद्गार पडले. ते उद्गार म्हणजे असं की राजपुरीच्या छाताडावरती एक नवी राजपुरी मी उभे केले. म्हणजे जो मुरुड जंजिरा आहे तो राजपुरीमध्ये आहे आणि तेव्हा त्याला राजपुरीच असं बोलायचे. तर राजपूरच्या छाताडावरती म्हणजे राजपुरी जरी मिळवता नाही आलं, तिथपर्यंत जरी पोहोचता आलं तरी तिच्या छाताडावरती एक नवी राजपुरी मी निर्माण केले आणि ज्यामुळे तिथल्या सिद्धीला वचक बसेल आणि त्याचा बराचसा परिणाम दिसलाही. ज्यावेळी पद्मदुर्गाची निर्मिती झाली त्यानंतर सिद्धीवर बऱ्याच प्रमाणावरती कंट्रोल आला आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी खूप वेळा जंजिरा घेण्याचा प्रयत्न केला आणि तो जंजिरा घेण्याचा प्रयत्नही या आपल्या पद्मदुर्गामुळेच होत होता. आणि अगदी संभाजी महाराज किल्ला घेणारच होते, पण त्यावेळी रायगडावरती आक्रमण झालं आणि संभाजी महाराजांना माघार घ्यावी लागली, त्यांची मोहीम अर्धवट सोडावी लागली. तर त्या सगळ्याचा एक स्पेशल फुल ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, जो मी जंजिरावरून घेतला होता.
आणि अशा प्रकारे हा पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती झाली. तर पद्मदुर्ग किल्ला आतून कसा आहे छोट्या छोट्या फोटोंच्या माध्यमातून किंवा माझ्या छोट्याशा माहितीवरून तुम्हाला कळलं. आणि तो किल्ला बनवण्यामागचा महाराजांचा हेतू काय होता हेही आपल्याला कळलं या व्हिडिओच्या माध्यमातून. माफ करा की तुम्हाला मला आज तिथपर्यंत जाऊन दाखवता येत नाहीये, पण इथपर्यंत आलं तर मी अशीच खाली आता नाही जाऊ शकत. काही ना काही तर तुमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न होता. तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, त्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, पुन्हा पुढच्या कोणत्या गडकोटावरती मी गेले तुम्हाला आवडेल किंवा कोणत्या गडकोटांची माहिती तुम्हाला दिलेली आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटत एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशनमध्ये. जय शिवराय. तर माझी एक रिक्वेस्ट होती, खरं तर ही एक आपण छोटीशी मोहीमच चालू केली पाहिजे. जे मला वाटतं की आपण जर मुरुड जंजिरा पाहण्यासाठी लांबून लांबून येत असाल, मुरुड जंजिरा पाहत असाल, तर मुरुड जंजिराला जाण्याआधी जो आपला किल्ला आहे, जो आपल्या महाराजांनी बनवलेला किल्ला आहे, तो इथून पाहायला नक्की विसरू नका. कारण इथे जे माझ्यासोबत झालं की मला तिथपर्यंत पोहोचायचंय, माझी मनाची तयारी आहे की मला तिथपर्यंत जायचंय, पण जाण्यासाठी तितकीशी माणसं नाहीत, पुरेशी माणसं नाहीत, म्हणून ते जाणं माझं खोळंबलं. मी खूप वेळ जवळजवळ 1.5 ते 2 तास इथे बसून होते, पण मला जाणं पॉसिबल नाही झालं कारण माणूसच कोण येईना. हा किल्लाच मुळात कोणाला माहित नाही, याची माहितीच कोणाला नाही. तर हा व्हिडिओ ही खूप लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, जेणेकरून या किल्ल्याची माहिती होईल. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत समजतो, ज्यांना आपला देव समजतो, त्यांनी बांधलेला जर हा किल्ला आपण बघायला येत असेल तर मग काय आहे. इथून आपण अंतर जास्त वाढवून जंजिरा पाहू शकतो, तर हा पद्मदुर्ग नाही पाहू शकत. आणि जेव्हा आपल्यातलेच लोक येऊन पद्मदुर्गावरती एवढा येणं जाणं वाढेल, तेव्हाच त्याची खरी व्हॅल्यू होईल. आणि इथे ज्या आता असं आहे की बोटच नाहीये किंवा बोट आहे पण माणसंच नाहीयेत, अशी सिच्युएशन येणार नाही. आणि इथेही येणं जाणं फेऱ्या वाढत राहतील आणि जे तिकीटचे रेट आहेत तेही कदाचित कमी होतील माणसं वाढल्यानंतर, असं मला वाटतं. सो तुम्ही या सगळ्याचा विचार करा. ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्या लोकांनी नक्की सपोर्ट करा. थँक्यू.